59वा त्यातील आपण वाक्य पाहत आहोत. एक सप्ताह में, एका सप्ताहामध्ये, एकस्मिन सप्ताहे, सप्ताहे सप्त, सात, पुढचं पाठीमागचं सगळं माहिती पाहिजे हा. सप्त दिनानी सात संती. दिनानी संती. आता एकस्मिन सप्ताहे, सप्ताहे काय? सप्तानाम अहानाम समाहारः. समाहार द्वंद्व समास आहे. 7 दिवसांचा समूह सप्ताह. हे 7 संख्यावाचक विशेषण. हम्म संती आता सगळे लिहित बसत नाही बरं का. रविवासरः, रविवासर, शनिवासर, शनिवासरः. गुरुवारला बृहस्पतिवार असं सुद्धा म्हणतात, माहिती आहे आपल्याला ते. शनिवासरः. आणि रविवारला पण भानुवासर म्हणतात ना. हो, इत्यादय, एक्सेट्रा. नॉट एक्सेट्रा कसं काय? हा, रविवासरतः शनिवासर पर्यंतम, रविवासर शनिवासरः. एवढं सगळं लिहित बसलं कसं व्हायचं? एक वर्ष मे, एकस्मिन, एकस्मिन मासे, एकच वर्षे, मास वर्ष वर्ष, वर्षे, वर्षे द्वादश मासा मासाः. आणि संती. मासा हा पुल्लिंग, मासा. पुल्लिंग पुल्लिंग. हो. मासाः सन्ति, स्टार्टिंग फ्रॉम चैत्रतः, चैत्रतः फाल्गुन पर्यंत. चैत्रतः फाल्गुन फाल्गुन मास पर्यंत, पर्यंतम पर्यंत. चैत्रापासून फाल्गुन पर्यंत, म्हणजे एप्रिल पासून मार्च पर्यंत. विद्या धन से बडी है, विद्या विद्या धनात, है, धनात है, धनात श्रेष्ठ. श्रेष्ठा. बड़ी, बड़ी है, मोठी, बडेसाठी काय? वरिष्ठा. नाही नाही, वरिया, वरियसी. आता काय श्रेष्ठसाठी बरेच दिले त्यांनी आपल्याला. धना अरे, ते पंचमी विभक्ती आहे ना. बडी बडी, एक मिनिट. हा, मोठी, महती, हम्म. महियान, महीयस, महीयसी. बघा कळते का? सांगतो. महत शब्द इयस प्रत्यय लागणार, झालं महीयस. बरोबर. मग ते हो, विद्याचं आहे का नाही, विद्या मोठी. मग त्याला स्त्रीलिंग करण्यासाठी काय केलं? ऍड केलं ई, दीर्घ ई. आता हे पुढच्या पाठात येणार आहे, कधी स्त्री प्रत्यय काय असतं. गीप नावाचा प्रत्यय, त्यातलं ई शिल्लक राहतं आणि ते पुल्लिंगाला स्त्रीलिंग करतं. जसं तेजस्वी, तेजस्विनी, जसं तेजस, तेजस्विनी, असे इकारांत शब्द. जसं आपण आधी पाहिलं होतं, गतवा, गतवत, गतवती, स्त्रीलिंगासाठी. महीयस. मग विद्याधनात महीयसी, विद्याधनापेक्षा काय? महान, मोठी आहे. हम्म. हमारा घर तुम्हारे घर से दूर है, आमचं घर, अस्माकम गृहम, तुमच्या घरापेक्षा, अस्माकम, युष्माकम गृहात. दूर साठी काय गेलं? दवियान. आता 2 जणांमध्ये कंपॅरिझन असल्यामुळे दवियान असती. अस्माकम गृहम, युष्माकम गृहात दवियान असती, दूर आहे. बघा. भीम अर्जुन से स्थूल है, भीम अर्जुनात स्थूल, स्थवियान, सवियान, स्थविय, स्थूलतरह, हे पण चालतं, पण आपण वापर सवियान स्थवियान असती. अस्ति, ओके. 6. अर्जुन भीम से धनुर्विद्या में चतुर है,
अर्जुनः भीमात् भीमसेन भीमात्मा धनुर्विद्यायां विद्यायाम क्या दिला है? पट्टू शब्द दिला है. पटियान. पट्टियान अस्ति. आता अर्जुन पुल्लिंग आहे म्हणून पटियान, नाही तर स्त्रीलिंग असतं तर पटियसी. हम्म. हिंसा से अहिंसा प्रशस्ततर है. हिंसायाः अहिंसा श्रेयसी अस्ति. म्हणजे शब्द आहे प्रशस्त, त्याचं बनतं श्रेयस सुरुवात. पुल्लिंगामध्ये श्रेयान, पण स्त्रीलिंगामध्ये त्याला लावायचा आपण ई आणि शब्द बनतो श्रेयसी. प्रेयसी म्हणजे अत्यंत प्रिय. हम्म. प्रेयसी प्रिय. 8. यह मार्ग उस मार्ग से लंबा है. एषः ए मार्ग पुल्लिंग आहे, मार्ग शब्द मार्ग. तस्मात् मार्गात द्राघियान. यह मार्ग उस मार्ग से लंबा है. उस द्राघियान मार्ग पुल्लिंग म्हणून द्राघियान, नाही तर द्राघियसी झालं असतं. रमेश मेरा बड़ा भाई और उमेश छोटा भाई है. रमेशः मम असं लिहायचंय. ज्येष्ठ तर रमेश ज्येष्ठ मत होईल ना तो. मत पंचमी. हा. मत जायान. जायान. हा. आणि दुसरं कोण दिलं रमेशाने? रमेश आणि उमेशः मत, परत लिहिलं नाही तरी चालतं, लिहिलं तरी चालेल. मत कनियान. सर ह्याच्यापेक्षा तीच वाक्य सोपी वापरली जात असतील ना? नाही ना, आता गीतेमध्ये बऱ्याच वेळा आलंय हे तरफ पेक्षा सुद्धा. श्लोकांमध्ये हे पाहायला मिळतं, कमेंट्रीज मध्ये म्हणजे पॅरेग्राफ मध्ये आपल्याला तरफ तमफ पाहायला मिळतं. तरफ तमफ बोलायला सोपे आहेत, त्याच्यामुळे त्याचा वापर जास्त मिळतो. पण हे पण छान युसेज असते वापर त्यांचे. कनियान रमेश मत जायान उमेश मत श्रे कनियान च अस्ति. हम्म. 10. रमा विष्णू की पत्नी है. मध्येच काय आता? रमा विष्णोः पत्नी ही अस्ति. अस्ति. भवती वर्तते काही चालेल. इंदुमती का शरीर फूल से भी कोमल है. बापरे. इंदुमत्याः शरीरम संबंध असल्यामुळे इंदुमतीचा पंचमी झाली. नदी नद्याः नद्या इंदुमती इंदुमत्याः शरीरम इंदुमत्या त्या पुष्पात अपि अपि मृदीयान. बदियान. थांबा एक मिनिट. मर्दियान. मृदीयः तुम्ही म्हणाल कसं काय? सांगतो. आपण एकदा का ईएस ऍड केला, समजा आता हा मृदीय शब्द आहे बघा, बरोबर असा बनेल हा मूळ शब्द. पुल्लिंगामध्ये श्रेयस सारखा श्रेयान श्रेयांसौ मृदीयान वगैरे चालेल. स्त्रीलिंगामध्ये यालाच ई लागून मृदीयसी चालेल, हो किंवा नाही? हो. नपुंसक लिंगामध्ये कसं चालेल? मनः मृदीय नाही, मनः मनसी मनसी मनांसी. मन नाव म्हणून मी लिहिताना काय लिहिलं? मृदीय, कारण की मन नपुंसक लिंग आहे.
म्हणून तिकडे झालं म्रदीय. याचं एक्सप्लेनेशन हे बरं का, म्रदीय का झालं. कारण की आपण कशाला सांगतोय, शरीराबद्दल सांगतोय बरोबर. शरीरम पुष्पात म्रदीय. मग हे मृदू कोणाचं विशेषण झालं, शरीराचं. मग शरीराचं शरीराची जी विभक्ती तीच विशेषणाची विशेष. विभक्ती. 12 नाही समजलं विचारायचंय. वेद सारे धर्मग्रंथों में श्रेष्ठ है. वेद आता षष्टी किंवा सप्तमी. वेद धर्म ग्रंथे ते होईल. हा. किंवा ग्रंथानाम पण चालेल, षष्टी बहुवचन. वेद धर्म ग्रंथेषु श्रेष्ठ. शब्द नाही सांगायला पण आता श्रेष्ठ. श्रेष्ठ कालिदास सारे कवियों में श्रेष्ठ. हा, सारे दिले म्हणजे सर्वेषु होईल ना. ग्रंथेषु सर्वेषु आलंच की सगळी. धर्मग्रंथेशू मध्ये आला ना. हा ग्रंथेषु बरोबर लिहूही सर्वेषु. शकता हे बघा, तुम्हाला किती क्लेरिफाय करायचंय तेवढ्यावर आहे. सर्वेषु धर्मग्रंथेषु. झालं. 13 हो. कालिदास. सगळ्या कवींमध्ये कालिदासाला पहिलं कालिदासांना पहिलं काही येत नव्हतं बरं का. ढ देवीने साक्षात जिभेवरती लिहिलं. सरस्वती चालू झाली. ढ होते कालिदास. सगळ्यांनी लोकांनी टाकून दिलेलं होतं त्याचा. कालिदास सर त्यांचा जो म्हणजे कालिदासाचा ते पत्नीमुळेच झालं ना सर. गुरु पहिला म्हणजे तसं कसं थोडं माहिती द्या ना. कथा कथा नाही एवढी लक्षात, पण हम्म. त्यांना लहानपणी बोलता येत नव्हतं हा आणि ते त्यांना पण. देवाला देऊन टाकलं. देवीजवळ नेऊन दिलं ह्या लोकांनी. आई वडील बोलतच नाही हा. असं काहीतरी आहे बरं का story. मग देवी त्याच्या तोंडावरती लिहिते मधानी का कशाने तरी. मग तिथून पासून जे ते कवित्व करायला लागतात तर ते अख्ख्या जगाला भुलवून टाकतात असे कवित्व करतात. कवीषु श्रेष्ठ असते. कवी नाम पण लिहू शकतो, षष्टी पण होते सप्तमी पण होते. स्टोरी बघायला पाहिजे. तुम्ही जे हा बोलताय ना की पत्नीमुळे, ते वेगळी आहे ती भामिनी. हा, त्याच्यामध्ये ते त्यांचं लग्न होतं पण ते पूर्ण हा टीका लिहिण्यातच व्यस्त असतात. आणि एक दिवशी तो दिवा जातो आणि त्यांना जाग येते, देहभानावर येतात. आणि मग ते बघतात ती कोण आहे. मग त्यांना वाटतं ही कोण आहे बाई. ते मी तुमची पत्नी आहे. सलग मी 12-13 वर्ष झाले काय करते, दिव्यात तेल घालते. हा हा. मग ते इतके त्यांना वाईट वाटतं की तुला सगळं मी सेवेमध्ये रुजू ठेवलं कायम. मग त्यांच्या ग्रंथाला ते तिचं नाव देतात भामिनी. हा. जबरदस्त जबरदस्त स्टोरी आहेत ह्यावर का संस्कृत विश्वातल्या. 14 ठीक है ठीक है. कौरवों में दुर्योधन सबसे बड़ा था. कौरवेषु दुर्योधन. जो धन दुर्योधन बड़ा ज्येष्ठ ज्येष्ठ था आसित. असित. हम्म. पांडवों में सहदेव सबसे छोटा था. पांडवेषु पांडवेषु सहदेव सहदेव कनिष्ठ कनिष्ठ असित. असित. होता. 16 सारी पुस्तकों ने मुझे गीता सारी पुस्तकों में मुझे गीता प्रिय है. पुस्तकों में मुझे गीता प्रिय है. आपण नुसतं ह्याचं या रचनानुवाद कौमुदीचं वाक्य आणि
सोडवलेली वाक्य काढली तरी पण पुस्तक चालेल. मी तुम्हाला सांगतो. कॉन्सेप्ट वगैरे राहू द्या. वाक्य आणि त्या वाक्यांच्या खाली संस्कृत वाक्य, त्यालाच मराठीमध्ये किंवा हिंदीत केले तर, म्हणजे हिंदीत तर आहेत ऑलरेडी, मराठीमध्ये जर लिहिले आपण तर अजून सुंदर. सर्वेषु पुस्तकेषु तकेशु. नको नको. हम्म, माम मला गीता प्रेष्ठा. बघा कळते का? दोघांमध्ये कंपॅरिझन प्रेयान, सगळ्यांमध्ये एकाच कंपॅरिझन प्रेष्ठ. पण आपण कशाबद्दल सांगतोय? गीतेबद्दल, म्हणून प्रेष्ठ स्त्रीलिंगामध्ये काय होईल? प्रेष्ठा. एवढं मोठं वाक्य असतं का? ईश्वर सबसे अधिक समीप. ईश्वर सर्वेषु नेदियान, आणि सगळ्यांमध्ये असल्यामुळे नेदिष्ठ. ईश्वर सर्वेषु नेदिष्ठ, सबसे अधिक दूर, सर्वेषु दवीयान, आणि सगळ्यांमध्ये असल्यामुळे दविष्ठ, कारण की ईश्वराबद्दल चाललंय सगळं. सबसे उत्तम, आता डायरेक्ट सर्वेषु वगैरे नाही, सर्वेषु उत्तम बाढ साधिष्ठ. एकदम बाढ़। साधिष्ठ हम्म, सबसे स्वादिष्ट। स्थूल स्थवियान, आणि स्थविष्ठ. स्वादिष्ट। स्थविष्ठ सबसे लघु सबसे लघिष्ठ. लघिष्ठ। नंतर ये महान सबसे महिष्ठ। महान महिष्ठ। महिष्ठ. सबसे बड़ा गरिष्ठ. सबसे बड़ा। गरिष्ठ। गरिष्ठ। हम्म. नंतर सबसे सबसे विशिष्ट। विशाल वरिष्ठ. वरिष्ठ। हाँ, वरिष्ठ। सबसे वृद्ध सबसे वृद्ध। ज्येष्ठ. हाँ, सबसे ज्येष्ठ। प्रिय सबसे प्रिय। प्रेष्ठ। कंपल्सरी हवं ना चालू ठेवा व्हिडिओ. प्रेष्ठ. कंपल्सरी व्हिडिओ चालू करा असं हवं ना. थांबा थांबा. प्रेष्ठ नंतर बलिष्ठ, नंतर बहु, खूप पुष्कळ. बहु साठी काय बघितलं होतं आपण? बहु हम्म? बहु साठी काय बघितलं होतं? बहु। पुष्कळ. पुष्कळचं काय होतं? भूयिष्ठ है ना सर, बहु बोला था भू। भूइष्ठ. भू दिले भू। भूयान। भूयिष्ठ। भूइष्ठ. च नंतर अस्ति। मृदू, मृदिष्ठ. ईश्वर कसा आहे? या सर्व गुणांनी युक्त आहे. दॅट्स इट. शांती शांती शांती.